आज दिनांक 25 एप्रिल वार गुरुवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना ती बातमी पाहायला मिळेल। आता शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये जमा होणार आहेत ते पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। जे सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑन वरती टाकतील त्यांना रोज व्हिडिओ पाहायला मिळतील। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, बियाण्यांचा काळा बाजार वाढला। सध्याची पाहायला मिळत आहे अशा प्रकारची स्थिती। सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारच्या बियाण्यामध्ये जी आहे ती सध्या स्थितीला काळा बाजार असल्याचे छायाचित्र आपल्याला दिसून येत आहे। खरीपात 25 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार। कापूस सोयाबीन बियाणे पुरेसे राहण्याची शक्यता। यंदा खरीपात चांगला मान्सून बरसण्याच्या अपेक्षेने जे आहे ती बियाणे उद्योगात समाधानकारक जे आहे ती पाहायला मिळू शकतात अशी स्थिती दिसून येणार आहे। सध्या पाहायला गेलं तर खरीपामध्ये कापूस सोयाबीन बियाणे पुरेसे राहतील असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे देखील वातावरण आहे। शेतमाल वांगीला मिळत आहे 1000 रुपयांचा कमीत कमी दर। वांग्याबाबतची स्थिती आहे व जास्तीत जास्त दर 2000 तर सरासरी 1500 रुपयांचा मिळत आहे। या ठिकाणी 269 क्विंटलची आवक आल्याचं दिसून आलेलं आहे। तसेच हिरवी मिरची पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी 6000 रुपयांचा जास्तीत जास्त दर, तसेच कमीत कमी 3500 तर शेतकरी मित्रांनो सरासरी 4570 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। हापूसच्या दरात किंचितशी घट, प्रति डझनला 500 ते 700 रुपयांचा मिळत आहे दर। मागणीतही झालेली आहे मोठ्या प्रमाणात वाढ। जिल्ह्यात मुंबईकर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागलेले आहेत। त्यामुळे हापूसची आवक वाढली असली तरी त्याच प्रमाणात बाजारपेठात हापूसची मागणी देखील वाढल्याची स्थिती दिसून आलेली आहे। सध्या 700 ते 1000 रुपयांपर्यंत जे आहे ते हापूसला दर मिळत असल्याची स्थिती आपल्याला राज्यात दिसून येत आहे। असा दर आपल्याला प्रति डझनला जे आहे ते हापूसच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे। अवकाळीमुळे अकोला जिल्ह्यात दानादान। अकोला जिल्ह्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यावेळी जोरदार गारपीट झाली। त्यामुळे उन्हाळी पिकांसह लिंबू, कांदा, ज्वारी, केळी व फळपिकांचे नुकसान झाले। यामध्ये अकोट तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा खच साचला होता तर बार्शी टाकळी तालुक्यात झाडे उन्मळून पडली व वीज पडून धाबा येथे एक बैल दगावल्याची स्थिती आपल्याला अकोला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ज्वारी कडबा दर निम्म्याने घटले। कडबा 700 रुपये शेकडा तर ज्वारीचे दरही 2500 सध्याची परिस्थिती। सध्या 4 महिन्यापूर्वी 4 हे 5000 रुपये प्रति क्विंटल दराने विकणाऱ्या रब्बी ज्वारीच्या दरात मोठी घट झालेली आहे। तसेच कडबाही 3000 रुपये प्रति शेकडावरून 500 ते 700 रुपये प्रति शेकड्यापर्यंत आलेला आहे। यामुळे सोयाबीन पाठोपाठ ज्वारी कडब्याच्या दराने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे जे आहे ते मोडल्याची स्थिती आपल्याला राज्यभरामध्ये दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात होणार जमा। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी जे आहे ते नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांना जे आहे ते हप्ता देखील मिळेल। सध्या आचारसंहिता असल्यामुळे जे आहे ते सध्या स्थितीला मिळणे जे आहे ते मुश्किलच पाहायला मिळत आहे। परंतु निवडणुका जशा होतील तसा लवकरच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्याची देखील शक्यता आपल्याला पाहायला। राज्यात वादळी पावसाचा इशारा। सध्या पाहायला गेलं तर सकाळपासूनच वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषमन हवामान राज्याच्या काही भागात अनुभवायला मिळत आहे। त्यातले त्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ उतार देखील होत असल्याची स्थिती दिसून येत आहे। सध्या जी आहे ती राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा, विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। वीज कोसळल्याने शेतकऱ्यासह मजूर ठार। कन्नड सिल्लोड तालुक्यातील घटना, दोघे जखमी। शेतात वीज कोसळली त्यामुळे जी आहे अशी स्थिती झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाचे थोडेफार जरी आभाळ आलेले असले तरी घराकडे नक्की जा, कारण की अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर अशी घटना आपल्याला कन्नड सिल्लोड तालुक्यातील जे आहे ते पाहायला मिळत आहे। यामध्ये वीज कोसळल्याने शेतकऱ्यासह मजूर ठार झालेला आहे तर दोघे जण आपल्याला जखमी असल्याची माहिती मिळत आहे।
कापूस दराबाबत छोटेसे अपडेट। देशातील बाजारात मागील 3 दिवसांपासून कापूस भावातील नरमाई थांबलेली असून दरात काहीशी सुधारणा देखील झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आजही दबावत होते। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा वायदा 81 सेंट प्रति पाऊंडवर होता, तर देशातील मे महिन्यातील वायदे 58,780 रुपये प्रति खंडीवर होते। तसेच पाहायला गेलं तर बाजारातील आवक कमी झाले असून बाजारभाव आजही 7,200 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान होते। देशातील बाजारात ही स्थिती आपल्याला काही दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता पाहायला मिळू शकते, असं देखील कापूस तज्ज्ञांचं मत आपल्याला पाहायला मिळत आहे। बाजरीला जे आहे ते सांगली या ठिकाणी मिळत आहे 2,500 रुपयांचा किमान दर। तसेच सांगली या ठिकाणी लोकल बाजरीला 3,000 रुपयांचा कमाल दर, तसेच सर्वसाधारण दर 2,750। तसेच पुणे या ठिकाणी मोहिको ज्वारीला बाजरीला जे आहे ते 3,000 रुपयांचा किमान दर मिळत आहे, 3,200चा कमाल तर सर्वसाधारण 3,100 रुपयांचा दर मिळत आहे। तसेच पाहायला गेलं गव्हाबाबत स्थिती तर गव्हाला मुंबई या ठिकाणी लोकल गव्हाला 6,500 रुपयांचा दर मिळत आहे, कमाल दर 2,600चा किमान दर तर सर्वसाधारण 4,550। तसेच पुणे या ठिकाणी शर्वती गव्हाला 5,200चा दर मिळत आहे। तसेच सांगली या ठिकाणी लोकल गव्हाला 4,000 रुपयांचा कमाल दर मिळतानाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे। तसेच ज्वारीबाबत पाहायला गेलं तर सांगली या ठिकाणी शाळू ज्वारीला 5,500 रुपयांचा दर मिळत आहे। तसेच पुणे या ठिकाणी मालदांडी ज्वारीला 5,000 रुपयांचा, मुंबई या ठिकाणी लोकल ज्वारीला 5,600 रुपयांचा, तसेच करमाळा या बाजार समितीमध्ये 5,000 रुपयांचा जे आहे ते कमाल दर ज्वारीला मिळतानाची स्थिती दिसून येत आहे। तसेच 4,000 रुपयांचा सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर देखील आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्यापूर्वी एक जे आहे ती चाऱ्याबाबत अपडेट पाहूयात। गुरांचा चारा महागला, पशुपालक सापडले संकटात। कडब्याचे दर प्रति शेकडा 3,000 वर, तसेच अन्य पशुखाद्याचे दर देखील वधारले। ज्वारीचा पेरा नग्न कडबा येतोय बाहेरून, दुधाला अपेक्षित दर मिळेना। आता सध्याला आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे। बहुतांश ठिकाणच्या नद्या, नाले आणि सिंचन तलाव सध्या कोरडे पडलेले आहेत। याशिवाय विहिरींची पातळी खोलवर गेली असून कुंपनलिकांमधून पाणी येण्याचे झालेले आहे। परिणामी गुरांना पिण्याचे पाणी मिळणे देखील कठीण झालेले आहे। दुसरीकडे दुधाळ जनावरांच्या लागणाऱ्या कडब्याचे दर प्रति शेकडा 3,000 रुपयांपेक्षा अधिक असल्याने पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान जे आहे ते पशुपालकांसमोर उभे ठाकलेले आहे। अशी स्थिती आपल्याला आता राज्यात पाहायला मिळत आहे। तसेच पाहायला गेलं तर दुधाला देखील अपेक्षित दर मिळानासा झालेला आहे। दुधाला अजून देखील कमीच दर पाहायला मिळत आहे। ज्वारीचा पेरा नगमेच आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच कडबा जे आहे ते बाहेरून येत असल्याची स्थिती देखील पाहायला मिळत आहे। गुरांचा चारा मागलेला आहे, पशुपालक आता संकटात सापडलेले आहेत। कडब्याचा दर जर पाहायला गेलं तर प्रति शेकडा 3,000 रुपयांवर आहे आणि पशुपालकांचे देखील दर जे आहे ते वधारल्याची स्थिती आहे। कृषीच्या योजनेसाठी 5.5 कोटी अनुदान शासनाकडे, वर्षापासून थकले माड्यातील 1,203 शेतकरी जिजाऊताई शासकीय कार्यालयाचे उंबरठे। सध्याची आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांना आता सध्या स्थितीला पीक विम्याची देखील प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे, नुकसान भरपाईची देखील पाहायला मिळत आहे। तसेच आता पाहायला गेलं तर शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांपोटी 5,64,64,372 रुपयांचे अनुदान वर्षभरापासून मिळत नसल्याने त्या अनुदानाचे चातकासाठी वाट पाहत शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजावे लागत आहेत। विशेष म्हणजे पाहायला गेलं तर महाडीबीटीद्वारे भरलेल्या विविध योजनांबाबतच्या अर्जाबाबत देखील अनुदानाअभावी लकी ड्रॉ देखील काढलेला नाहीये, अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे पाहायला गेलं तर 1,200 शेतकरी जे आहे ते झिजवत असल्याची शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजवत असल्याची स्थिती आपल्याला राज्यामध्ये देखील दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या स्थितीला आचारसंहिता असल्यामुळे कोणते देखील निर्णय आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता दुष्काळाची स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे। आता जर पावसाची शक्यता पाहायला गेलं तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाहायला मिळू शकते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा। एक छोटीशी बातमी फायनान्शियल शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, अर्निंग विषय म्हणजे ट्रेडिंग विषय। सध्या पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवशी सेन्सेक्सची आगेकूच कायम, ₹3 पैशांची भक्कम, ठराविक श्रेणी व्यवहार। अशी स्थिती आपल्याला फायनान्शियलमध्ये पाहायला मिळालेली आहे। रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत, नक्की करा।